नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सध्या प्रत्येकाच्याच घरी गणपती बाप्पा आलेले आहेत, आनंदाचं वातावरण आहे. अशा वातावरणात नैवेद्यासाठी काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो आणि वेळ पण तसा सगळा गडबडीचा असतो. त्यामुळे आज मी अगदी 2 इन्ग्रेडियंट्समध्ये होणारा नैवेद्याचा गणपती बाप्पाला आवडणारा असा पदार्थ दाखवणार आहे. त्याचं नाव आहे चॉकलेटचे मोदक. अगदीच झटपट आपण हे मोदक करणार आहोत. तर चला आपण साहित्यापासून सुरुवात करूया. आपण गॅस लावून घेऊया. मीडियम ठेवायचा आहे गॅस. इथे मी एक पातेलं ठेवलं आहे आणि ह्याच्यात आपण एक कपभर पाणी घालणार आहोत. जास्त पाणी घालायचं नाही. इथे पाणी गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यावरती हा काचेचा बाऊल ठेवणार आहे. तुम्ही स्टीलचं भांडंसुद्धा ठेवू शकता. त्याच्यानंतर मी इथे 200 ग्रॅम कंपाऊंड डार्क चॉकलेट घेतलं आहे. ते आपण ह्याच्यात घालूया. आपल्याला हे वितळवून घ्यायचं आहे. साधारण एक 3 ते 4 मिनटं हे वितळेपर्यंत लागतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की खाली भांड्यात पाणी घालताना वरच्या भांड्याला पाणी टच होणार नाही याची काळजी घ्यायची. नाहीतर चॉकलेट बटर वेगळं होईल आणि चॉकलेट वेगळं होईल. आपल्याला ते फक्त मेल्ट करायचं आहे. आपण हे मेल्ट करून घेऊया. जर तुम्ही कंपाऊंड चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवत असाल तर आपण हे वितळवण्याच्या आधी 2 ते 3 तास बाहेर काढून ठेवायचं आहे आणि बारीक चिरून ते घ्यायचं आहे, म्हणजे ते पटकन विरघळतं. तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह असेल तर अगदीच सुंदर. 30 सेकंदात ते मेल्ट होतं. तर ते तुम्ही 30 सेकंद मेल्ट करून घेऊ शकता. इथे 4 मिनटं झालेली आहेत. चॉकलेट आपलं वितळलेलं आहे. आता मी याच्यात घालणार आहे 1 वाटी काजू आणि बदामाचे बारीक तुकडे. तुम्हाला आवडत असतील तर नट्स तुम्ही याच्यात घालू शकता. माझ्याकडे काजू आणि बदाम होते म्हणून मी ते घातलेत. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे गॅस बंद करून टाकायचा आहे. इथे मी मोदकांचा सिलिकॉनचा मोल्ड घेतला आहे. आपण हे जे चॉकलेट वितळवून ठेवलेलं आहे ते आपल्याला आता पटपट ह्या मोल्डमध्ये भरायचं आहे. एक चमचा आपण ह्या मोदकाच्या ह्याच्यात घालूया. मी सगळ्या ह्याच्यात भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे 2-3 वेळा चांगलं टॅप करायचं जेणेकरून ते शेवटपर्यंत पोचेल. आणि आता स्पॅच्युला घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरचं अलगद काढून टाकायचं आहे थोडं थोडं. ह्याचं तुम्ही नंतरसुद्धा काढू शकता. हे सगळीकडनं पसरवून एकसारखं करून घेऊया. हे सगळं प्लेन करून मी आता हे 2-3 वेळा टॅप करून घेतलं आहे. आता आपल्याला हे सेट करत ठेवायचं आहे. ॲटलिस्ट 10 मिनिट्स याला लागतील सेट व्हायला. तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता. फ्रीजमध्ये 5 मिनटात पटकन सेट होतं. तर मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. 5 मिनटांनी बघूया. इथे 10 मिनटं झालेली आहेत. ते व्यवस्थित मी सेट करून घेतलं आहे. आपण आता हे डिमोल्ड करूया. अगदी सावकाश. अशा प्रकारे आपले चॉकलेट ड्रायफ्रूट्स मोदक तयार आहेत. एकदा नक्की करून बघा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. फारीत भारी 15 मिनटं लागतात आणि खूप छान लागतात चवीला. तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आणखीन कुठल्या जास्तीत जास्त रेसिपी हव्या आहेत ते मला सांगा, म्हणजे तशा मी अपलोड करत जाईन. थँक्यू.